नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। स्वस्त सोने देण्याचं आमिष दाखवून 25 लाखाची फसवणूक, 3 आरोपी जेरबंद। यश दीपक रडे राहणार वारजे पुणे व त्यांच्या 2 ओळखीच्या लोकांना स्वस्त सोने देण्याचं आमिष दाखवून 16 मार्च ते 19 मे 2025 अखेर वेळोवेळी 25 लाखांची फसवणूक करण्यात आल्याची फिर्याद मिरज ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आली होती। त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली तपास करत असता संशयितांची नावं समजल्यावरून लिंगणूर खटाव तालुका मिरज रस्त्यावर थांबलेल्या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावं लक्ष्मण श्रीकांत नाईक वय वर्ष 39 राहणार लिंगणूर, तसेच निलेश तुकाराम चौगुले वय वर्ष 29 एरंडोली व अर्जुन शिवाजी पाटोळे वय वर्ष 26 राहणार सुभाषनगर तालुका मिरज अशी नावं सांगितले। गुन्ह्याच्या दृष्टीने तपासणी केली असता लक्ष्मण नाईक याने निलेश चौगुले व अर्जुन पाटोळे व अन्य साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। लक्ष्मण नाईक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये चोरीचे व फसवणुकीचे गुन्हे दाखल असून या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व जयदीप कळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल ऐनापुरे, अमोल आयदाळे, बसवराज शिरगुप्पी, संकेत मगदूम, अतुल माने यांच्या पथकानं व मिरज ग्रामीण पोलिसांनी केले। भांडाफोड न्यूज करता मुख्य संपादिका डॉक्टर मीनाक्षी वाईकर।